मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम लक्ष्मी नमः. आज जो कोणी ही कथा मन लावून शेवटपर्यंत ऐकेल, स्वामी त्यांचे सर्व दुःख, दारिद्र्य आणि संकट नष्ट करून टाकतील आणि स्वतः महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यामुळे या कथेला मध्ये सोडून जाण्याची चूक करू नका, नाहीतर अर्धवट ज्ञान हे खूप घातक असते आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला देखील ही कथा पाठवा. मित्रांनो, प्राचीन काळाची गोष्ट आहे. एका जंगलात एक कावळा आणि कावळीची जोडी गोडीने राहत होती. ते दोघं पती पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करत होते. ते एकमेकांचा खूप आदर आणि सन्मान करत होते. कावळा दररोज जंगलात जाऊन आपल्या बायकोसाठी गोड गोड दाणे आणि पाणी आणत होता आणि कावळीन देखील आपल्या पतीची खूप काळजी घेत होती, त्याचा खूप आदर करत होती. मित्रांनो, कावळा आणि कावळीनीचं जीवन अत्यंत सुखात व्यतीत होत होतं. त्यांच्या जीवनात कुठलेही दुःख नव्हतं. अनेक वेळा कावळा आणि कावळींमध्ये ज्ञान चर्चा व्हायची. कावळा ज्ञानाच्या अनेक गोष्टी आपल्या पत्नीला सांगायचा, अनेक कथा सांगायचा. त्याच वेळी एके दिवशी एक गोष्ट घडली. थंड हंगाम होत होता आणि दोघं आपल्या घरात रात्री झोपत होते. त्यावेळी कावळीन म्हणते, अहो, खूप थंडी आहे, मला झोप येत नाहीये. तुम्ही काही ज्ञानवर्धक कथा सांगता का? खूप काळ तुम्ही ज्ञानाची गोष्ट सांगितली नाही. तेव्हा कावळा म्हणतो, प्रिये, आज मी तुला एक सत्य घटना सांगतो. एक अशी घटना जी मी स्वतः पाहिली आहे आणि शेवटी मी तुला 4 गोष्टी सांगेल. त्या गोष्टी जो माणूस लक्ष देऊन ऐकेल तो कधीच दुःखी होणार नाही, त्याच्या जीवनात कधीही कष्ट येणार नाही. मित्रांनो, आता कावळा आपली गोष्ट सुरू करतो. कावळा म्हणतो, हे प्रिये, काही काळापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मी या जंगलात एकटा राहत होतो तेव्हा तुझा आणि माझा काही संबंध नव्हता. ही त्या काळाची गोष्ट आहे. कावळा पुढे म्हणतो, हे प्रिये, जवळच्या गावात एक सोनार राहत होता. तो सोनार गावात आपली दुकान चालवायचा. त्याची पत्नी काही काळापूर्वी मरण पावली होती. सोनाराचा एक मुलगा होता ज्याचं नाव रोहित होतं. रोहित स्वभावाने खूप आळशी होता. तो आपल्या वडिलांच्या कामात मदत करत नसे, घरकामही करत नसे. मित्रांनो, रोहित पूर्ण दिवस घरात आराम करत असे. तो आपल्या पलंगावर पडलेला असायचा. इकडे त्याचे वडील संपूर्ण दिवस मेहनत करत होते. सोनार सकाळी दुकानात जात असे, त्यानंतर घरी येऊन जेवण बनवायचा. पण रोहित आपल्या वडिलांच्या कशातही मदत करत नसे. यामुळे त्याचे वडील खूप नाराज होत असत. ते त्याला वारंवार रागवत आणि सांगत, तू खूप आळशी आहेस. जर तू असंच आपलं जीवन जगत राहिलास तर तुला खाण्याच्या वस्तू देखील मिळणार नाहीत. मित्रांनो, तो सोनार आपल्या मुलाला दुकानावर बसायला सांगत असे, पण रोहित खूप आळशी होता आणि तो कधीही दुकानावर जात नसे. एक दिवसाची गोष्ट आहे. रोहितच्या वडिलांनी त्याला एक काम करायला सांगितले, पण रोहित त्याच्या वडिलांची सांगितलेली गोष्ट न ऐकता त्यांना नकार देतो. हे पाहून रोहितच्या वडिलांना खूप राग येतो. ते आपल्या मुलाला जोरात ओरडून म्हणतात, अरे दुष्ट मुला, तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याने माझं जीवन नष्ट होऊन गेलाय. तुला सुधारत सुधारत तुझी आई मरण पावली, पण तरी सुद्धा तू सुधारला नाहीस आणि आता मला दुःख देत आहेस. हे बोलून रोहितचे वडील घरात जातात आणि 4 सोन्यांच्या सिक्क्यांसह बाहेर येतात. ते 4 सोन्याचे सिक्के रोहितला देऊन म्हणतात, दुष्ट, तू माझ्या घरातून निघून जा आणि दुसऱ्या शहरात जाऊन काहीतरी काम किंवा व्यापार कर. जोपर्यंत तू स्वतः धन मिळवून परत येत नाहीस तोपर्यंत तुला धनाची किंमत कशी समजणार? तुला मेहनत काय असते ते कसे समजणार? आता जर तुला या घरात परत यायचं असेल तर मोठा माणूस बनूनच परत ये, मग त्यानंतरच मी तुला घरात प्रवेश देईन. एवढं बोलून तो सोनार आपल्या मुलाला घरातून धक्का मारून बाहेर काढतो. आता रोहित रडत रडत घरातून बाहेर जातो, पण त्याला अंतर्गत खूप राग येतो. कावळा कथा पुढे सांगतो, हे प्रिये, रोहित रागाने घरातून बाहेर पडला होता, पण त्याला अजूनही समजत नव्हतं की तो कुठे जाईल आणि कसं आपले पुढचे जीवन हे निर्वाह करेल. रोहित आपल्या गावापासून चालत चालत जंगलाच्या मार्गाने जात असतो आणि तो थकून एका झाडाच्या खाली बसून रडायला लागतो. त्याला आपल्या घराची आठवण येत असते. घरातील आराम त्याला खूप आठवत होता. कावळा पुढे म्हणतो, हे प्रिये, त्या झाडावर मी बसलेला होतो आणि मी त्याला आवाज दिला, हे मुला, तू का रडतोस?
त्यावर रोहित त्या कावळ्याला पाहून सांगतो, हे पक्षी, माझ्या वडिलांनी मला घरातून काढून टाकलं आणि मला दुसऱ्या शहरात जाऊन धन मिळवायला पाठवलाय. आता मी घरी तेव्हाच परत जाईन जेव्हा मी मोठा माणूस बनून परत येईन. मला इतकं धन मिळवायचं आहे की कधीही माझे वडील घरातून मला बाहेर काढू शकणार नाहीत. मित्रांनो, रोहितची गोष्ट ऐकून तो कावळा म्हणतो, मुला, तू शहरात जात आहेस तर माझं एक सांगणं लक्षात ठेव. जसा घरात राहणाऱ्यांच्या साथीला त्याची बायको असते, त्याचप्रमाणे रोग्याला मित्र म्हणून औषध असते, त्याचप्रमाणे शहरात राहणाऱ्याला मित्र म्हणून ज्ञान असते. असं सांगितलं जातं की ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांना कुठेही मान असतो आणि जे मेहनत करतात त्यांच्यासाठी कोणतंही कार्य कठीण नसतं. तसेच जे साहसाने भरलेले असतात त्यांच्यासाठी कोणतंही ध्येय दूर नसतं. या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे पुढे चला. मित्रांनो, कावळ्याची अशी गोष्ट ऐकून रोहित खूप आनंदित होतो. रोहित समजून घेतो की हा कावळा साधा पक्षी नाहीये, नक्कीच हा एक अत्यंत ज्ञानी कावळा आहे. त्याला त्यावेळी ज्ञानाची खूप आवश्यकता होती आणि या कावळ्याकडून जितके होईल तितके ज्ञान मी घेणं योग्य आहे. असं ठरवून रोहित म्हणतो, हे पक्षी, तुमच्या गोष्टींमुळे असं लक्षात येतं की तुम्ही खूप ज्ञानी आहात. जर तुम्ही आम्हाला काही कथा सांगितली आणि ज्ञान दिलं तर आमचा प्रवास काहीसा सोपं होईल. ते ऐकून कावळा उत्तर देतो, हे मुला, आम्ही तुम्हाला कथा सांगू, पण त्यासाठी एक सोन्याचा सिक्का द्यावा लागेल. रोहित म्हणतो, हे पक्षी, बाबांनी आम्हाला 4 सोन्याचा सिक्के दिले आहेत. त्याची मदत घेऊन आम्हाला दुसऱ्या शहरात जाऊन व्यापार करायचा आहे. पण जर आम्ही तुम्हाला एक सिक्का दिला तर मी व्यापार कसा करणार? कावळा म्हणतो, मुला, ज्ञान कधीही मोफत मिळू नको. जर तुम्हाला कथा ऐकायची असेल तर एक सोन्याचा सिक्का द्यावा लागेल. मित्रांनो, रोहित थोडा विचार करून म्हणतो, आम्हाला शहरात जाऊन व्यापार सुरू करायचा आहे आणि ज्ञानाची खूप आवश्यकता आहे. जर एक सोन्याचा सिक्का दिल्याने आम्हाला ज्ञान मिळालं तर ठीक आहे. असं ठरवून रोहित एक सोन्याचा सिक्का कावळ्याच्या घरट्यात ठेवतो आणि म्हणतो, हे कावळा, तुम्ही आम्हाला कथा सांगा. कावळा उत्तर देतो, ठीक आहे रोहित, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही शहरात जात आहात आणि आम्ही नेहमी म्हणतो की शहरात जाणाऱ्या मुलाला जे काम मिळेल ते काम करायला हवं. ते काम लहान असो किंवा मोठं, त्याचं महत्व नाही. तो विचार करू नये आणि की मी मोठं काम करेन, कारण शहरात माणूस जर रिकामा बसला तर त्याच्या पाकिटातून पैसे जात राहतील. पण जर त्याने समोर आलेलं काम केलं तर त्याला पैसे मिळतील आणि एक नवीन अनुभव देखील मिळेल, ज्याची मदत त्याला भविष्यात मोठं काम करण्यासाठी होईल. म्हणून शहरात कधीही रिकामा बसू नका, जे काम मिळेल ते करा. इतकं सांगून कावळा चूप होतो आणि रोहित म्हणतो, मी तुमचे उपदेश लक्षात ठेवणार आहे. आता कृपया कथा सुरू करा. मित्रांनो, त्यावर कावळा म्हणतो, रोहित, माझी गोष्ट संपली आहे. हीच माझी गोष्ट होती. रोहित म्हणतो, कावळा, तुम्ही तर मला फक्त एक उपदेश दिलाय, ही गोष्ट नव्हती. त्यासाठी तुम्ही एक सोन्याचा सिक्का घेतला. कावळा म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, पण त्यासाठी तुम्हाला आणखी एक सोन्याचा सिक्का द्यावा लागेल. मित्रांनो, रोहित एकदा विचार करतो आणि विचारतो, माझ्याकडे 3 सोन्याचे सिक्के उरले आहेत. एक सोन्याचा सिक्का आणखी देऊन मी एक गोष्ट ऐकू शकतो, कारण हा कावळा खूप ज्ञानी दिसतो. असं ठरवून रोहित आणखी एक सोन्याचा सिक्का कावळ्याच्या घरट्यात ठेवतो आणि म्हणतो, हे कावळा, तुम्ही तुमची गोष्ट ऐकवा. कावळा म्हणतो, रोहित, शहरातल्या मुलाने कधीही दुसऱ्याच्या वस्तूंवर नजर ठेवू नये. ती वस्तू कितीही सुंदर किंवा महाग असो, मुलाने ती धुळीप्रमाणे मानली पाहिजे. कधीही दुसऱ्याच्या वस्तूपासून लालच करू नये. जर माणूस हे लक्षात ठेवत असेल तर शहरात तो कधीही दुःखी होणार नाही. असं सांगून कावळा थांबतो. रोहित म्हणतो, ठीक आहे कावळोबा, मी तुमचा उपदेश लक्षात ठेवीन. आता कृपया गोष्ट सुरू करा. कावळा उत्तर देतो, रोहित, माझी गोष्ट संपली आहे. रोहित म्हणतो, अरे कावळोबा, हे तर एक उपदेश होता. तुम्ही गोष्ट सांगितली नाही आणि सोन्याचा सिक्का देखील घेतलं. कावळा म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, पण त्यासाठी एक सोन्याचा सिक्का द्यावा लागेल. मित्रांनो, रोहित एक आणखी सोन्याचा सिक्का काढून त्या कावळ्याच्या घरट्यात ठेवतो. नंतर कावळा म्हणतो, रोहित, शहरात जर तुमच्यापाशी कोणीतरी प्रेमाने बसायला सांगितलं तर कितीही महत्वाचं काम असो, कितीही घाई असो, तुमचे काम थांबवून त्या व्यक्तीच्या जवळ 2 मिनिटं जरूर घालवायला हवीत आणि त्या 2 मिनिटांच्या वेळेचा तुम्हाला खूप उपयोग होईल. अशा प्रकारे मित्रांनो, कावळाने रोहिताला चौथा आणि अखेरचा उपदेश दिला. 4 उपदेश ऐकून रोहित म्हणाला, हे कावळोबा, तुमचे उपदेश खूप मूल्यवान आहेत.
आणि पण आता माझ्याकडे एकही सोन्याचा सिक्का उरलेला नाही, नाहीतर तुमचे अजून 2-3 उपदेश ऐकले असते. कावळा म्हणाला, रोहित, कोणत्याही उपदेशाचा किंवा ज्ञानाची किंमत देऊनच ते ग्रहण करावे लागते. पण एक शेवटचा उपदेश मी तुम्हाला देतो, त्यासाठी ध्यानपूर्वक ऐका. कावळा पुढे म्हणाला, रोहित, शहरात राहून कधी परक्या स्त्रीवर विश्वास ठेवू नका. दुराचारी स्त्रीवर कधीही विश्वास ठेवता येत नाही. स्त्रीच्या मनात आणि तिच्या हृदयात काय आहे हे मुलाला कधीही समजत नाही. इतकं सांगून कावळा म्हणाला, ठीक आहे रोहित, तुमचं आणि माझं सहकार्य इथेच संपतं. आता तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पुढे चालत जा. कावळाचा उपदेश ऐकून रोहित उठतो आणि त्याच्या प्रवासाला पुढे सुरू करतो. पण रोहित या विचारात पडलेला होता की त्या कावळ्याने 5 उपदेश दिले आणि माझ्याकडून 4 सोन्याचे सिक्के घेतले, पण पक्षाला धनाची काय आवश्यकता आहे? तो तर जंगलात साधं दाणं पाणी खातो, त्याला इतकं धन का पाहिजे? तरी त्याने माझ्याकडून सोन्याचे सिक्के का घेतले? जेव्हा मी परत येईल तेव्हा त्या कावळ्याला नक्कीच विचारेल. असं विचार करत रोहित प्रवास करत राहिला. मित्रांनो, आता रोहितकडे एकही रुपया उरलेला नव्हता आणि तो चिंतेत होता की शहरात जाऊन तो कसं आपलं पोट भरेल. त्याच्याकडे खाण्याच्या पैशासाठी देखील पैसे नव्हते. या सर्व गोष्टी विचारात घेत तो एका नगरात पोहोचतो आणि तिथे पोहोचल्यावर नोकरी शोधायला लागतो, आणि कारण त्याला पैशांची मोठी आवश्यकता होती. तो विचार करत होता की तो कुठेतरी काम करून थोडं पैसे मिळवू शकतो. कावळ्याने म्हटलं होतं की शहरात लहान असो की मोठं, जे काम मिळेल ते करा, रिकामा बसू नका. मित्रांनो, रोहित नोकरी शोधत शहरभर फिरू लागला. तो प्रत्येक दुकानावर जाऊन नोकरीसाठी विचारत होता. तेव्हा त्याला बाजारात एक माणूस भेटतो. तो माणूस त्या शहराच्या राजाचा सैनिक होता. त्याचं नाव योगेश होतं. योगेशने रोहितला पाहिलं की त्याला कामाची आवश्यकता आहे. तेव्हा तो रोहितला आपल्या जवळ बोलावतो आणि विचारतो, भाऊ, तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला काय पाहिजे? मित्रांनो, रोहित म्हणतो, भाऊ, मी दुसऱ्या गावातून आलो आहे आणि इथे नोकरी शोधत आहे. जर काही काम मिळालं तर मी काही पैसे कमवू शकलो तर बरं होईल. रोहितची गोष्ट ऐकून योगेश म्हणतो, बघा भाऊ, मी इथे राजमहालात काम करतो. राजाच्या तबेल्यात घोड्यांची देखभाल करतो. माझी आई गावात खूप आजारी आहे. मला तिला पाहायला जायचं आहे, पण राजा मला सुट्टी देत नाही. राजा म्हणाला आहे की माझ्या जागी काम करणारा दुसरा माणूस आला तर मी त्याला सुट्टी देऊ शकेन. जर तुम्हाला कामाची आवश्यकता असेल तर मी असा विचार केला आहे की तुम्ही माझ्या जागी राजमहालात काम कराल. 1 महिन्याचं काम आहे. 1 महिन्यानंतर मी परत येईन आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो, योगेशचं बोलणं ऐकून रोहित थोडं विचारात पडतो. तो विचारतो की मला कामाची आवश्यकता आहे आणि या मुलाला त्याच्या आजारी आईला भेटायला जायचं आहे. या बहाण्याने मला 1 महिन्याचा पगारही मिळेल आणि या नगरातल्या लोकांची परिचय होईल. रोहित निर्णय घेतो की मला ह्या मुलाची मदत घेतली पाहिजे. मग रोहित म्हणतो, ठीक आहे भाऊ, मी तुमच्या जागी राजमहालात काम करण्यास तयार आहे. तुम्ही मला तुमच्या राजाकडे घेऊन जा. मित्रांनो, योगेश आणि रोहित दोघे नगरातील राजाकडे जातात. राजमहालात गेल्यानंतर योगेश रोहितला राज दरबारात नेतो, जिथे राजासाहेब बसले होते. राजासाहेबांची एक राजकुमारी होती, जी अत्यंत सुंदर होती. नगरात एकही स्त्री राजकुमारी इतकी सुंदर नव्हती. योगेश रोहितला घेऊन राजाकडे जातो. मग राजा विचारतो, योगेश, तुम्ही हा माणूस का आणला आणि याला काय हवा आहे? योगेश उत्तरतो, राजासाहेब, तुम्ही मला सांगितलं होतं की जर मी माझ्या जागी काम करणारा माणूस आणला तर तुम्ही मला 1 महिन्याची सुट्टी द्याल. मी या मुलाला आणलाय. याचं नाव रोहित आहे. तो दुसऱ्या गावातून आलाय. 1 महिन्याच्या कालावधीत त्याला माझ्या जागी काम करायला सांगा. तुम्ही माझा पगार त्याला देऊ शकता आणि मी माझ्या आजारी आईला पाहायला जाऊ इच्छितो. तुम्ही कृपया मला सुट्टी देण्याची परवानगी द्या. मित्रांनो, योगेशची गोष्ट ऐकून राजा म्हणतो, ठीक आहे, जर हा माणूस तुमच्या विश्वासाचा असेल तर आम्हाला काही हरकत नाही. तुम्ही त्याला तुमचं काम समजावून सांगितलं पाहिजे आणि नंतर तुम्ही 1 महिन्याची सुट्टी घेऊन तुमच्या आईला भेटायला जाऊ शकता. फक्त लक्षात ठेवा की कोणत्याही कारणामुळे आमच्या घोड्यांना काही त्रास होईल असं काही होऊ नये. मित्रांनो, कावळा पुढे सांगतो की हे प्रिये, त्या राजाकडे 100 घोडे होते, कारण त्याला घोडस्वारीचा खूप शौक होता. प्रत्येक घोड्याच्या देखभालीसाठी त्याने अनेक नोकर ठेवले होते. दररोज राजा त्यांच्या नोकरांना घोड्यासाठी चणे आणि गवत देत होता, जेणेकरून घोड्यांचे पोट भरलेले राहील आणि ते तंदुरुस्त राहतील. आता योगेश रोहितला घेऊन तबेल्यात जातो.
आणि त्याच्या भागातील घोडे रोहितला दाखवतो. तो म्हणतो, भाऊ, हे माझ्या भागाचे घोडे आहेत. याची काळजी मला घ्यावी लागते. त्यांना दररोज चणा आणि गवत खायला द्यावे लागते आणि त्यांना आंघोळ घालून चांगले तंदुरुस्त ठेवावे लागते. इथे अनेक नोकर आहेत आणि प्रत्येकाला 10-10 घोड्यांचा भाग आहे. तुम्ही तुमचं काम नीट करा. 1 महिन्याची गोष्ट आहे. 1 महिन्यानंतर मी परत येईन आणि त्यानंतर तुम्ही जिथे जाऊ इच्छिता तिथे जाऊ शकता. मित्रांनो, रोहित सर्व गोष्टी समजून घेतो आणि म्हणतो, ठीक आहे भाऊ, तुम्ही चिंता करू नका. मी तुमच्या घोड्यांची चांगली काळजी घेईन. राजकुमार रोहितला त्याचा रूम दाखवतो आणि नंतर तो आपल्या आईला पाहायला जातो. आता रोहित त्याच्या रूम मध्ये आराम करत बसतो. दररोजच्या प्रमाणे राजा त्याच्या सर्व घोड्यांसाठी चणा आणि गवत पाठवत असतो. जेव्हा चणा आणि गवत तबेल्यात येते तेव्हा रोहित लगेच आपलं काम सुरू करतो. तो चण्यांना पाण्यात भिजवून कूट करून घोड्यांना खायला देतो आणि गवतही देतो. त्यानंतर तो आपल्या सर्व घोड्यांची मशाज करून त्यांना आंघोळ घालतो आणि त्यांची काळजी घेतो. मित्रांनो, इतकं काम करून तो पुन्हा आपल्या रूम मध्ये आराम करण्यासाठी जातो. त्यावेळी त्याला दुसऱ्या रूम मधून बाकी सर्व नोकरांचा हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज येतो. रोहित विचार करतो की मी बाहेर जाऊन काहीतरी इतर नोकरांशी बोलावं, कदाचित नगराबद्दल काहीतरी माहिती मिळेल. असं विचार करून रोहित आपल्या रूम मधून बाहेर येतो आणि पाहतो की सर्व नोकर एका रूम मध्ये बसून मद्यपान करत आहेत. त्यावेळी रोहित सर्व नोकरांकडे जातो आणि विचारतो, भाऊ, राजा साहेबांनी घोड्यासाठी जे चण पाठवले आहेत ते तुम्ही तुमच्या घोड्यांना दिले का? ते नोकर सांगतात, नाही भाऊ, आम्ही आपलं काम पूर्ण केलंय. आपलं काम पूर्ण झाल्यानंतरच आम्ही मद्यपान करतो आणि आराम करतो. मित्रांनो, कावळा पुढे सांगतो, हे प्रिय जेव्हा रोहित त्या रूम मध्ये जातो तेव्हा त्याला दिसतं की त्या सर्व नोकरांकडे खूप चणे ठेवलेले आहेत. रोहित म्हणतो, अरे भाऊ, राजा जे चणे घोड्यांना खायला देण्यासाठी पाठवतो ते तर तुमच्याजवळ ठेवले आहेत आणि तुम्ही सांगत आहात की तुम्ही घोड्यांना चणे खाऊ घातले. तेव्हा नोकर म्हणतात, भाऊ, राजा आम्हाला घोड्यांसाठी 20 किलो चणे पाठवतो. त्यातले आम्ही फक्त 5 किलोच घोड्यांना देतो. बाकीचे चणे आम्ही बाजारात विकून त्यातून मिळालेल्या पैशांची मद्य विकत घेतो. कारण राजा जितके वेतन देतो त्यातून आमचा घराचा खर्च भागत नाही, तर मद्य कसं विकत घेणार? म्हणून आम्हाला हे करावे लागते. मित्रांनो, नोकरांच्या अशा गोष्टी ऐकून रोहितला खूप वाईट वाटते. तो म्हणतो, ही खूप मोठी फसवणूक आहे आणि तुम्ही सर्व नोकर गरीब आणि मुक्या प्राण्यांना आणि राजाची इतकी मोठी फसवणूक करत आहात. राजा जे चणे घोड्यांच्या पोटासाठी पाठवतो ते बाजारात विकून तुम्ही मद्य पित आहात. नंतर ते पुढे म्हणतात, रोहित भाऊ, तुला योगेशने त्याची जागा दिली आहे केवळ 1 महिन्यासाठी. तुझं वलय यामध्येच आहे की तू हे कुणालाही सांगू नकोस. योगेश पण असंच करत होता आणि तू पण असंच कर. तुला कोणी थांबवले आहे? तू पण जा आणि चणे बाजारात विकून जे पैसे मिळतील त्यांचा वापर तू तुझ्या इच्छेनुसार करू शकतोस. त्यानंतर तुला पैशांची तंगी कधीच भासणार नाही आणि होणार नाही. हे चणे बाजारात महाग विकले जातील. मित्रांनो, नोकरांच्या या बोलण्याने रोहितच्या मनात काहीतरी बदललं. तो आनंदित होऊन परत आपल्या खोलीत जातो. कावळा पुढे सांगतो की हे प्रिय, रोहित आपल्या खोलीत आल्यानंतर 4 पायीवर पडून विचार करत असतो. तो विचार करत होता की जर मी हे चणे बाजारात विकले तर लवकरच मी खूप श्रीमंत होईल. माझ्याकडे कोणत्याही वस्तूची कमतरता राहणार नाही. काहीच दिवसांनी योगेश परत येईल आणि त्यानंतर मला हा महल सोडावा लागेल. माझ्याकडे फक्त 1 महिन्याचा वेळ आहे. मित्रांनो, रोहित असा विचार करत असताना त्याला कावळ्याची दुसरी गोष्ट आठवते. कावळ्यांनी सांगितलं होतं की शहरात राहणाऱ्याला कधी दुसऱ्यांच्या वस्तूवर, दुसऱ्यांच्या पैशावर नजर ठेवू नयेत. कधी दुसऱ्यांच्या वस्तूची लालच नको आणि दुसऱ्या व्यक्तीच्या संपत्तीला माती समान समजावं. कावळ्याची दुसरी गोष्ट आठवून रोहितचे विचार बदलतात आणि तो विचार करतो, मी उपाशी राहीन पण कधी पापाचं धणी स्वीकारणार नाही. आणि मित्रांनो, त्या दिवसापासून हे रोहित आपलं काम आणखी प्रामाणिकपणे करू लागतो. तो सर्व चणे घोड्यांना देतो आणि स्वतःसाठी काही ठेवत नाही. तो घोड्यांची मालिश करतो, त्यांना आंघोळ घालतो आणि त्यांची चांगली काळजी घेतो. मित्रांनो, हळूहळू काही दिवस निघून जातात आणि काही दिवसात रोहितच्या 10 घोड्यांची शरीरयष्टी उत्तम होऊ लागते. त्याचे 10 घोडे खूप तंदुरुस्त आणि चपळ दिसू लागतात. आणि तर जे नोकर चण्यांची चोरी करायचे आणि घोड्यांना कमी चणे द्यायचे त्यांचे घोडे खूप कमकुवत दिसू लागतात. त्यांचे घोडे अत्यंत दुबळे आणि अशक्त झाले होते. मित्रांनो, कावळा पुढे सांगतो, हे प्रिय, एक दिवस राजा आपल्या मंत्र्याला आदेश देतो
की मंत्रीजी बराच वेळ होऊन गेलाय, आम्ही आमच्या घोड्यांची शर्यत पाहिली नाही. कृपया तुम्ही तबेल्यात जाऊन सर्व नोकरांना सांगा की उद्या सकाळी घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी राजासाहेब येणार आहेत. त्यासाठी सर्व घोड्यांना आंघोळ करून मैदानात आणा. राजाचा आदेश मिळताच मंत्री लगेच तबेल्यात जातो आणि सर्व नोकरांना एकत्र करून सांगतो, राजासाहेब घोड्यांची शर्यत पाहू इच्छितात. तुम्ही सर्वांनी तुमच्या घोड्यांना आंघोळ करून लवकर सकाळी मैदानात आणा. मंत्रीच्या आदेशानुसार सर्व नोकर त्यांचे घोडे नीट पाहतात, त्यांना आंघोळ घालतात, स्वच्छ करतात आणि चमकवून दुसऱ्या दिवशी सर्व नोकर त्यांच्या घोड्यांसह मैदानात पोहोचतात. मित्रांनो, रोहितही आपल्या 10 घोड्यांसह मैदानात पोहोचला होता. आता काही वेळात राजासाहेब मैदानात येतात आणि जेव्हा ते आपल्या सर्व घोड्यांना पाहतात तेव्हा ते चकित होतात, कारण राजासाहेबांना फक्त रोहितचे 10 घोडे तंदुरुस्त दिसत होते. बाकीचे सर्व घोडे खूप कमकुवत आणि अशक्त दिसत होते. त्यांचे घोडे दुबळे पतले होऊन आजारी दिसले होते. राजा मंत्रीला म्हणतो, मंत्रीजी, आम्हाला असं वाटतंय की आपले सर्व घोडे खूप आजारी आहेत, खूप अशक्त होऊन गेले आहेत. आपल्याला फक्त 10 घोडे तंदुरुस्त आणि स्वस्थ दिसत आहेत. असं वाटतं की आपल्या नोकरांनी घोड्याची योग्य देखभाल केली नाहीये, त्यामुळे घोडे इतके अशक्त झाले आहेत. खात्रीने तबेल्यात काहीतरी चूक चालली आहे आणि ते कदाचित चोरी करत आहेत. आपल्याला याबद्दल तपास करावा लागेल. मित्रांनो, संध्याकाळच्या वेळी राजा रोहितकडे जातो आणि त्याच्याशी बोलतो, तुम्ही तोच रोहित आहात ना ज्याला योगेशने त्याच्या जागी घोड्यांची देखभाल करण्यासाठी ठेवले आहे? रोहित उत्तर देतो, हो महाराज, माझं नाव रोहित आहे आणि मी 1 महिना योगेशच्या 10 घोड्यांची देखभाल करत आहे. राजा म्हणतो, तुमचे 10 घोडे खूप तंदुरुस्त दिसत आहेत. असं दिसतं की तुम्ही तुमच्या घोड्यांची खूप चांगली देखभाल करत आहात. रोहित म्हणतो, हो महाराज, मी माझं काम पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे. मित्रांनो, रोहितचे घोडे पाहून राजा आपल्या महालात जातो आणि दुसऱ्या दिवशी राजा आपल्या दरबारात रोहितला बोलावतो. दरबारात आल्यानंतर रोहित राजासाहेबाला प्रणाम करतो आणि विचारतो, राजासाहेब, मला का बोलवलाय? राजा उत्तरतो, रोहित, आम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आमचे सर्व घोडे इतके कमकुवत का दिसत आहेत? फक्त तुमचे 10 घोडे तंदुरुस्त आणि फुर्तिले दिसत आहेत, पण बाकीचे सर्व घोडे खूप कमजोर दिसत आहेत. हे असं का आहे? तबेल्यातले सर्व नोकर काहीतरी चुकीचं करत आहेत का? त्यांचा चोरीत हात आहे का? रोहित म्हणतो, महाराज, आपल्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे, परंतु मी उत्तर त्याच वेळी देईन जेव्हा तबेल्यातील सर्व नोकर दरबारात उपस्थित राहतील. राजा त्याच वेळी आपल्या मंत्र्याला आदेश देतो, जा तबेल्यातून सर्व नोकरांना बोलवून आण. आणि मंत्री सर्व नोकरांना बोलवून दरबारात आणतो आणि सर्व नोकर दरबारात उभे राहतात. रोहित म्हणतो, राजासाहेब, मी आपल्या घोड्यांचा चांगला उपयोग करून त्यांना सांभाळतो, प्रत्येकाला चणे खाऊ घालतो आणि त्यांची काळजी घेतो. पण हे सर्व नोकर फक्त 5 किलो चणे घोड्यांना खाऊ घालतात आणि उर्वरित चणे बाजारात विकतात आणि त्यानंतर मिळालेला पैसा ते दारू विकत घेण्यासाठी वापरतात. खूप वेळा हे नोकर आपल्या घोड्यांना चणे देत नाहीत, म्हणून ते खूप कमजोर झाले आहेत आणि त्यामुळे आजारी दिसत आहेत. मित्रांनो, रोहितची बातमी ऐकून राजा खूप रागावतो आणि तो सर्व नोकरांना विचारतो, हे सत्य आहे का? तेव्हा सर्व नोकर राजासाहेबांच्या चरणावर पडतात आणि म्हणतात, राजासाहेब, आम्ही दिलगीर आहोत, आम्ही चूक केली, कृपया आम्हाला माफ करा. मित्रांनो, राजा अधिक रागावतो आणि म्हणतो, आम्ही तुमचं डोकं धडापासून वेगळं करू, तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तेव्हा रोहित मध्ये येतो आणि म्हणतो, राजासाहेब, हे सर्व नोकर गरीब आहेत, त्यांची चूक झाली आहे, कृपया त्यांना माफ करा. पुढे ते सर्व आपल्या कामात प्रामाणिक होतील, कृपया एकदाच त्यांना क्षमा करा. राजा रोहितची गोष्ट ऐकून नोकरांना माफ करतो आणि म्हणतो, तुम्ही सर्वजण दुष्ट आहात, तुम्ही ज्या थाळीत खाता त्याच थाळीत छिद्र करता. मी तुम्हाला प्रत्येक महिन्याचे वेतन देतो आणि जर ते कमी वाटत असेल तर तुम्ही मला सांगायला हवं होतं. पण असं का केलं? घोड्यांच्या बाबतीत जर पुन्हा असं काही केलं तर मी तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या प्रकारच्या चेतावणी देऊन राजा त्यांच्या सर्व नोकरांना माफ करतो. ते सर्व नोकर तबेल्यात परत जातात. दुसरीकडे राजा रोहितवर खूप खुश होऊन त्या तबेल्यात निरीक्षक बनवतो आणि म्हणतो, रोहित, आजपासून तुम्ही या सर्व नोकरांवर लक्ष ठेवणार आहात आणि पाहणार आहात की ते आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत की नाही. आता तुम्हाला घोड्यांची देखभाल करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तबेल्याजवळ एक मोठी खोली दिली जाईल, जिथे तुम्ही आरामात राहू शकता. तुमचा पगार देखील वाढवला जाईल. मित्रांनो, राजाची ही बात ऐकून
रोहित खूप प्रसन्न होतो. त्यानंतर राजा आपली एक हिऱ्याची अंगठी काढून रोहितला देतो आणि म्हणतो, रोहित, जर तुम्हाला आम्हाला कधी भेटायचं असेल तर या अंगठीला आपल्या पहाऱ्याला दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. राजाला प्रणाम करून रोहित तबेल्याकडे परत जातो आणि इथे सर्व नोकर रोहित पासून खूप नाराज होते. ते सर्वजण रोहितवर द्वेष करू लागतात. रोहित आपलं काम खूप प्रामाणिकपणे करत होता. तो सर्व नोकरांवर लक्ष ठेवत होता की कोण घोड्यांची देखभाल चांगल्या प्रकारे करत आहे आणि कोण करत नाही. रोहितच्या भीतीमुळे सर्व नोकर आपलं काम प्रामाणिकपणे करू लागतात. ते आपल्या घोड्यांना संपूर्ण चणे देऊ लागतात, त्यांना आंघोळ घालतात आणि त्यांची काळजी घेतात. काही दिवसात सर्व घोडे तंदुरुस्त आणि दुष्टपुष्ट होतात. त्यांची तब्येत सुधारते. मित्रांनो, हळूहळू 1 महिन्याचा कालावधी पूर्ण होतो आणि योगेश महालात परत येतो. कावळा पुढे म्हणतो, प्रिये, जसे योगेश तबेल्यात येतो तसतसे सर्व नोकरी योगेशकडे जातात आणि त्याला सगळी घटना सांगतात की कसं त्याचा मित्र रोहितने त्यांची चोरी राजाला सांगितली आणि राजाने त्याला तबेल्याचा निरीक्षक म्हणून ठरवलाय. त्यानंतर योगेश म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, आता मी आलो आहे, आता तो इथेच राहणार आहे. तेव्हा नोकर म्हणतात, नाही मित्रा, आता तो जाणार नाही. राजाने त्याला मोठ्या पदावर ठेवलाय, तो आता इथेच राहील. हे ऐकून योगेश खूप रागावतो आणि तो थेट रोहितच्या खोलीत जातो. रोहित आपल्या खोलीत आराम करत असतो. योगेशला पाहून रोहित खूप आनंदित होतो. तो म्हणतो, मित्र, तू आला, तुझी आई कशी आहे? योगेश उत्तरतो, माझी आई ठीक आहे, तू सांग काय चाललंय? तेव्हा रोहित सारा घटनाक्रम योगेशला सांगतो आणि तो म्हणतो, मित्रा, सर्व नोकर हे राजाची चोरी करत होते, पण आता मी इथे निरीक्षक बनलो आहे. आता कोणी आपल्या कामात मक्कारी करत नाहीत, सर्वजण पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत. योगेश म्हणतो, भाऊ रोहित, या सर्व गोष्टी मला आधीच समजल्या होत्या. मित्रांनो, योगेश मनात रोहित पासून खूप रागावत होता, पण त्याला खूप जळण होत होती आणि कारण राजाने रोहितला त्याच्याहून मोठ्या पदावर ठेवले होते आणि त्याचं वेतन देखील वाढवले होते. योगेश देखील राजाची मस्करी आणि मक्कारी करत होता आणि तो देखील चणे बाजारात विकून पैसे मिळवायचा. आता ते दोन्ही मित्र एकत्र जेवायला बसतात आणि जेवण केल्यानंतर योगेश इतर नोकरांसोबत एका खोलीत झोपतो. दुसरीकडे रोहित आपल्याला हे दिलेल्या मोठ्या खोलीत एकटा झोपतो. मग कारण राजाने त्याला वेगळी खोली दिली होती. आणि मित्रांनो, इथे झोपताना योगेश रोहित बद्दल विचार करत होता आणि योगेश विचार करत होता की दुसऱ्या गावातून आलेला एक गरीब माणूस आज राजाचा इतका खास माणूस बनला आहे आणि म्हणून त्याच्या कारणामुळे आपलं मद्यपान देखील थांबलं आहे. त्याला एक धडा शिकवावा लागेल, त्याला त्याच्या कृत्याचा दंड द्यावा लागेल. कावळा पुढे सांगतो, हे प्रिये, योगेश रोहितला आपल्यापासून दूर करू इच्छित होता. तिकडे राजकुमारीला हे कळलं की योगेश महालात परत आले आहेत, तर तिला रात्रीची झोप लागत नव्हती. कारण मित्रांनो, योगेश आणि राजकुमारी एकमेकांवर प्रेम करत होते. ते दोघे रोज एकमेकांसोबत भेटत होते आणि गप्पा मारले होते. आणि म्हणून 1 महिन्यानंतर जेव्हा योगेश महालात परत येतो, राजकुमारी त्याला भेटण्यासाठी बेचैन होते. तिच्या मनात कामवासना भिनली होती. राजकुमारी ज्या प्रकारे आपल्या कक्षातून बाहेर पडते आणि तबेल्याकडे जाते, तिथे तिने योगेशला एक संकेत दिला आणि तो बाहेर येतो. ते दोघे तबेल्याजवळ बसून गप्पा मारत होते. तितक्यात मित्रांनो, रोहित देखील काही कामासाठी आपल्या खोलीतून बाहेर जातो आणि त्याला तबेल्याच्या जवळून काही आवाज ऐकायला येतो. तो जाऊन बघतो तर राजकुमारी आणि योगेश एकमेकांच्या चिपकून बसलेले जणू एकत्र झालेले दिसतात. राजकुमारीला असं पाहून रोहित हैराण होतो. तो परत आपल्या खोलीत जातो आणि विचार करत असतो की राजकुमारी आणि योगेश एकमेकांवर प्रेम करत आहेत. मला ही गोष्ट राजासाहेबांना सांगायला हवी, कारण राजासाहेब माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. जर मी राजासाहेबांना ही गोष्ट सांगितली नाही तर ते योग्य होणार नाही. मित्रांनो, इथे राजकुमारी योगेशला म्हणते की तुम्ही परत येण्यासाठी किती दिवस घेतले? ज्या खोलीत आपण दररोज भेटायचो ती खोली आता वडिलांनी त्या रोहितला दिली आहे आणि आता आपल्याला कुठे भेटता येईल? त्यावर योगेश विचार करतो, हे चांगलं आहे, राजकुमारीचा आधार घेत रोहितला महालातून बाहेर काढता येईल. आणि हा विचार करून तो राजकुमारीला सांगतो, राजकुमारी, रोहित माझ्या मार्गात अडचण आहे. तो महालात राहिला तर आपण दोघेही एकमेकांना भेटू शकणार नाही. तुम्ही काहीही करून रोहितला महालातून बाहेर काढा. मित्रांनो, राजकुमारी आपल्या प्रेमात पूर्णपणे आंधळी होऊन म्हणते, ठीक आहे योगेश, तुम्ही जे सांगता मी तसेच करेन.
असे म्हणून ते आपल्या कक्षात परत येते आणि जिथे ती जोराजोरात किंकाळत असते, वाचवा वाचवा. तिच्या आवाजावरून सैनिक आणि राजा तत्काळ कक्षाच्या दिशेने धावतात. राजकुमारी तिच्या वडिलांशी बोलते आणि त्यांना सांगते, बाबा, तुम्ही जो तबेलाचा निरीक्षक ठेवलाय तो माझी इज्जत लुटू इच्छित आहे. तुमची अंगठी दाखवून त्याने आज माझ्या कक्षात प्रवेश केला आणि माझ्याशी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, राजाला असं ऐकून खूप राग येतो आणि तो म्हणतो, तुम्ही काळजी करू नका पुत्री, उद्या मी त्या रोहितला महालातून काढून टाकीन. राजकुमारी म्हणते, नाही बाबा, तो रोहित जिवंत राहू नये, त्याला मृत्यूदंड मिळावा, तोपर्यंत मी पाणी पण पिणार नाही. राजा त्याच्या कक्षेत परत जातो आणि विचार करत राहतो रोहितला कसा मृत्यूदंड द्यावा. त्याच वेळी त्याला एक विचार येतो, जर मी रोहितला सर्वांसमोर मृत्यूदंड दिला तर आमच्या दरबारी आणि प्रजेने प्रश्न विचारले तर, आणि त्यांना मी हे सांगू का की रोहित आपल्या पुत्रीच्या इज्जतीवर तो असं वाईट कृत्य करत होता. जर मी असं सांगितलं तर माझ्या पुत्रीची बदनामी होईल. मला रोहितला दुसऱ्या मार्गाने मृत्यूदंड द्यावा लागेल. मित्रांनो, रोहित राजकुमारी आणि योगेश यांच्या प्रेमाबद्दल हा राजासाहेबांना सांगण्यासाठी महालाकडे निघतो. तो महालाच्या दिशेने जात असताना त्याला कावळ्याची तिसरी गोष्ट आठवते. शहरात असलेल्या व्यक्तीला जर कुणाचा भेद कळला तर त्याने त्या भेदाबद्दल इतरांना सांगू नये, त्याला गुप्तच ठेवावे. जो व्यक्ती एखाद्या भेदाबद्दल इतरांना सांगतो तो संकटात पडतो. दर्शकांनो, कावळ्याची गोष्ट आठवून रोहित आपल्या खोलीत परत येतो आणि आरामात झोप घेतो. दुसऱ्या दिवशी राजा आपल्या घोड्यांवर बसून नगराबाहेर जातो. मित्रांनो, नगराबाहेर एक कसाई राहत होता जो जंगली प्राण्यांचे मांस विकत होता. राजा त्या कसाईकडे जातो आणि त्याच्या दुकानासमोर उभा राहतो. जसं कसाई राजा साहेबाला स्वतःच्या दुकानावर आलेला पाहून राजाच्या पायावर पडतो. तो म्हणतो, राजासाहेब, आपली कशा प्रकारे मी सेवा करू शकतो सांगावे. राजा म्हणतो, कसाई भैया, आम्हाला एक काम आहे, तुम्ही ते करायला हवे. कसाई म्हणतो, सांगावे. राजासाहेब, काय काम आहे? मी नक्कीच करेल. राजा म्हणतो, आम्ही काही वेळात एक व्यक्ती तुमच्याकडे पाठवू. त्याला तुम्ही आपल्या दुकानात घ्या आणि त्याचा डोके शरीरापासून वेगळे करा. नंतर दुसऱ्या व्यक्तीला पाठवू. त्याच्या डोक्याला तुम्ही एक कपड्यात गुंडाळून त्याला देऊन द्या. या कामासाठी आम्ही तुम्हाला खूप मोठं इनाम देऊ. त्यानंतर तुम्हाला कुठेही काम करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या पिढ्यानपिढ्या बसून खातील. मित्रांनो, राजाच्या बोलण्यावर कसाई घाबरतो आणि म्हणतो, राजासाहेब, आपण काय म्हणतात? मी कोणाची हत्या कशी करू शकतो? मला पाप लागेल. राजा म्हणतो, जर तुम्ही आमचा आदेश नाही पाळले तर आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मोठा दंड देऊ आणि तुम्हाला तुरुंगात टाकू. आता ठरवा, तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत तुरुंगात जावं का की मग एक माणूस मारायचा आहे. मित्रांनो, कसाई घाबरून म्हणतो, राजासाहेब, तुम्ही जे म्हणता तेच खरं आणि ते आम्ही करणार आहोत. त्या व्यक्तीचे डोके शरीरापासून वेगळे करून त्याचे अवयव जंगली प्राण्यांना खायला देऊ. नंतर जो दुसरा व्यक्ती येईल त्याला त्या डोक्याला कपड्यात गुंडाळून देऊ. आणि मित्रांनो, आता राजा आपल्या घोडीवर बसून राजमहालाकडे परत येतो. राजमहालात पोहोचल्यावर राजा एका सैनिकाला सांगतो की जा आणि रोहितला आमच्या दरबारात आण. सैनिक जाऊन रोहितला सांगितले की राजा तुम्हाला बोलावले आहे. रोहित शांतपणे सैनिकांसोबत दरबारात जातो. जिथे राजा रोहितला म्हणतो, रोहित, आम्ही तुम्हाला एक काम देत आहोत, तुम्ही ते करायला हवे. रोहित विचार करत राहतो की राजासाहेबने मला कामासाठी योग्य समजलं, हे खूप चांगलं आहे. मित्रांनो, रोहित म्हणतो, सांगावे राजासाहेब, आपले काय काम आहे? आम्ही नक्कीच करू. तेव्हा राजा म्हणतो, बघा, आम्ही तुम्हाला नगराच्या बाहेर पाठवत आहोत. नगराच्या बाहेर जंगलाजवळ एक कसाई राहतो. तुम्ही त्याच्याकडे जाऊन सांगायचं की राजासाहेबाने पाठवलाय. त्यानंतर तो तुम्हाला एक वस्तू देईन. ती वस्तू घेऊन आमच्याकडे यायचं आहे. मात्र ही गोष्ट कोणालाही कळू देऊ नका. हे लक्षात ठेवा. गुप्तपणे तुम्हाला जाऊन ती वस्तू नक्कीच आणायची आहे. आणि राजाच्या बोलण्यावर रोहित खूप आनंदित होतो. तो विचार करतो की राजासाहेबने इतक्या गुप्त कामासाठी मला निवडलं, हे खूप भाग्याचं आहे आणि हे खूप चांगलं आहे. असं वाटतं की राजा आम्हावर खूप विश्वास ठेवतात. मित्रांनो, रोहित कोणताही वेळ न घालवता राजाच्या आज्ञेने कसाईकडे जाण्यासाठी निघतो. महालातून बाहेर पडून तो जंगलाकडे जातो. त्याच वेळी कसाई तयार होता, कारण राजासाहेब कोणाला तरी त्याच्याकडे पाठवणार आहेत म्हणून त्याने आपले शस्त्र तयार ठेवले होते. दरम्यान रोहित नगराच्या मध्यभागी पोहोचतो.
तेव्हा एक मंदिरात अनेक साधू महात्मा कीर्तन करत होते. रोहित मंदिरासमोर प्रणाम करून पुढे जातो. अचानक एक साधू महात्मा त्याला इशारा करून स्वतःकडे बोलावतो, परंतु रोहित थांबत नाही. तो विचार करतो, हे साधू महात्मा माझा वेळ वाया घालवतील, मला राजाचे काम करायचं आहे. त्याच वेळी रोहितला कावळ्याची चौथी गोष्ट आठवते. जर शहरात कोणीही तुम्हाला आपल्या जवळ बसायला सांगितले, तर जरी कितीही महत्वाचं काम असो किंवा कितीही मोठा तोटा होऊ दे, 2 मिनिटे तरी त्याच्याजवळ बसायला हवं. हे लक्षात येताच रोहित परत येतो आणि मंदिरात जाऊन साधू महाराजांच्या जवळ बसतो. आणि साधू महात्मा म्हणतात, बाळा, काही वेळ देवाचं कीर्तन करा, त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो, रोहित कीर्तन करत असतो. इथे काही वेळ निघून जातो आणि राजा विचार करत असतो की आतापर्यंत तर त्या कसाईने रोहितचं डोकं शरीरापासून वेगळं केलं असेल. त्याचं डोकं आणायला मी योगेशला पाठवतो. राजा आपला शिपाईला आदेश देतो, तबेलात जा आणि योगेशला आमच्याकडे आणा. मित्रांनो, शिपाई जातो आणि योगेशला सांगतो, आपल्याला राजासाहेबांनी बोलावलाय. योगेश तात्काळ राजाकडे येतो आणि म्हणतो, सांगावे राजासाहेब, मी आपली काय सेवा करू. राजा म्हणतो, योगेश, तुम्हाला नगराच्या बाहेर जंगलाच्या जवळ जाऊन एका कसायाला भेटावं लागेल. त्याला एक वस्तू दिली जाईल, ती वस्तू घेऊन गुप्तपणे आमच्याकडे या. योगेश म्हणतो, हो महाराज, तुम्ही जसे सांगता तसंच आम्ही करू. राजा म्हणतो, ही गोष्ट कोणालाही कळू नये, गुप्तपणे तुम्हाला जाऊन ती वस्तू आणायची आहे. मित्रांनो, योगेश महालातून निघतो. त्याला हे माहिती नव्हतं की राजाच्या मनात काय चाललंय. तो फक्त विचार करत असतो की माझं काम फक्त एक वस्तू घेऊन जायचं आहे. आणि तो जातो आणि कसाईच्या दुकानावर पोहोचतो. कसाई विचार करत असतो की राजासाहेब कोणाला तरी पाठवणार आहेत, ज्याचं डोकं त्याला धडापासून वेगळं करायचं आहे. योगेश जाऊन कसाईला सांगतो, मला महाराजांनी पाठवलंय, कृपया ती वस्तू मला द्या. मित्रांनो, कसाई समजतो की योगेशचं डोकं धडापासून वेगळं करायचं आहे. त्यामुळे तो त्याला आपल्या दुकानात घेऊन जातो आणि मागून त्याचं डोकं धडापासून वेगळं करतो. काही वेळातच योगेश मरण पावतो. कसाई त्याच्या अंगाचे तुकडे करून जंगली प्राण्यांना खायला देतो आणि त्याचं डोकं एका कपड्यात बांधून आपल्या दुकानात ठेवतो. दरम्यान रोहित कीर्तन करून मंदिरातून उठतो. त्याला आठवते की राजांनी त्याला एका कामासाठी पाठवलं होतं. त्यामुळे तो साधू महात्म्यांना प्रणाम करून पुढे जातो. काही वेळातच तो कसाईच्या दुकानाच्या जवळ पोहोचतो. कसाई विचार करत असतो की राजा कुणाला तरी हे डोकं घेण्यासाठी पाठवणार होते. रोहित जाऊन कसाईला सांगतो, मला महाराजांनी पाठवले आहे, कृपया ती वस्तू मला द्या. मित्रांनो, कसाई योगेशचं डोकं उचलून रोहितला देतो आणि म्हणतो, हे घेऊन राजाकडे नेऊन द्या. आता रोहितचे ते डोकं घेऊन गुपचूप महालात पोहोचतो. त्याच वेळी महालात राजा आणि राजकुमारी एकत्र बसले होते. राजा म्हणतो, पुत्री, आज रोहित मरण पावलाय, योगेश त्याचं डोकं घेऊन येईलच. हे ऐकून राजकुमारी आनंदित होते आणि ती विचार करते, आता आम्हाला कोणतीही भीती नाही. मित्रांनो, काही वेळाने रोहित डोकं घेऊन राजाकडे पोहोचतो. राजा रोहितला येताना पाहून चकित होतो आणि राजकुमारी आश्चर्यचकित होते. राजा म्हणतो, तुम्ही इथे काय करत आहात. रोहित उत्तर देतो, महाराज, आपणच मला ही वस्तू घेण्यासाठी पाठवलं होतं. मित्रांनो, रोहित त्या कपड्याला उचलतो आणि त्यामध्ये योगेशचं डोकं असलेलं दिसतं. हे पाहून रोहित चकित होतो आणि त्याच्या अंगाला घाम येतो आणि तो घाबरतो. तिथे राजकुमारी आणि राजा दोन्ही पण जोरात ओरडतात. काही वेळात राजाला पूर्ण गोष्ट कळून जाते की नक्कीच कसाईने चुकून योगेशचं डोकं धडापासून वेगळं केलं. कारण कसाईला हे माहित नव्हतं की कोणाला मारायचं आहे. नक्कीच योगेश रोहितपेक्षा आधी कसाईच्या दुकानावर पोहोचलेला असावा. मित्रांनो, त्यावेळी रोहित विचारतो, महाराज, हे काय घडत आहे. तुम्ही माझ्या मित्र योगेशला मृत्यूच्या जाळ्यात का टाकलं. त्याच वेळी राजकुमारी खूप रडायला लागते. ती योगेशचं डोकं हातात घेऊन त्याला आपल्या गळ्यात लावते आणि म्हणते, हे प्रिय, मी तर तुझ्यावर प्रेम करत होती. तुमचं सांगणं ऐकून मी माझ्या वडिलांना खोटं सांगितलं आणि रोहितवर खोटे आरोप लावले. पण मला माहिती नव्हतं की माझ्या या कृत्यामुळे तुमचा मृत्यू होईल. मला माफ करा. आज माझ्यामुळे तुमचा मृत्यू झाला. मित्रांनो, आपल्या मुलीच्या तोंडून असे शब्द ऐकून राजा सर्व काही समजून जातो आणि त्याच्या क्रोधाच्या भरात तो राजकुमारीला विचारतो, पुत्री, मला सांग, तुम्ही रोहितवर खोटे आरोप लावण्यासाठी योगेशचे मार्गदर्शन घेतले का. राजकुमारी घाबरलेली असते आणि ती संपूर्ण सत्य सांगते. बाबा, मी योगेशवर प्रेम करत होते आणि त्याच्या सांगण्यावरूनच मी रोहितवर आरोप लावले. मला माफ करा. राजा गप्प बसून खूप रागाने विचारतो,
आणि त्या क्रोधातून राजकुमारी आपल्या जीवनाचा अंत करून घेते. ती राजमहालातून उडी मारून आत्महत्या करते. मित्रांनो, राजाने आपल्या पुत्रीच्या मृत्यूचा खूप शोक केला आणि रोहित कडून माफी मागितली. तो म्हणतो, रोहित, मला माफ कर. मी प्रेमाच्या आंधळ्या भावनेतून चांगल्या मुलाची हत्या करायचं ठरवलं होतं. देव मला माफ करणार नाही. मला नरकातही जागा मिळणार नाही. राजा आपल्या कृत्यांवर अत्यंत दुःखी होतो. काही दिवसांनी तो आपल्या राज्याचा त्याग करतो आणि वनवासाला जातो. नगराचा राजा रोहितला बनवतो. हे रोहित, तूच माझ्या नगराचं उत्तम प्रकारे संचालन करू शकतोस. मला तुझ्यावर विश्वास आहे. आजपासून या नगराचा राजा तूच आहेस. मित्रांनो, आता रोहित नगराचा राजा बनतो आणि त्याने अत्यंत चांगल्या प्रकारे नगर चालवायला सुरुवात केली. तो प्रजेसाठी उत्तम सेवा देतो. कालक्रमाने वेळ जातो आणि रोहित विचार करतो, कावळा किती ज्ञानी होता. आज त्याच्या कारणामुळे मी राजगादीवर बसलो आहे. त्याने जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने मी गेलो आणि आज मी राजा आहे. मला एकदा त्याला भेटून त्याच्याशी संवाद साधावा लागेल. अशाच विचार करत मित्रांनो, रोहित कावळ्यासाठी भरपूर दाणा आणि पाणी घेऊन त्याच्या राजकीय यात्रामधून त्या जंगलात पोहोचतो. जंगलात पोहोचल्यावर तो कावळ्याजवळ जातो आणि म्हणतो, हे कावळोबा, तुम्ही मला ओळखता का? मी तोच रोहित आहे जो काही महिन्यापूर्वी इथे बसला होता आणि तुम्ही मला 4 उपदेश दिले होते. आज तुमच्या उपदेशांमुळे मी एका नगराचा राजा झालो आहे. आज मला कोणतीही गोष्टीची कमी नाही. तुम्ही माझ्या बरोबर या आणि माझ्या महलात आरामात जीवन व्यतीत करा. कावळा त्याला म्हणतो, नाही रोहित, मला महलात राहण्याची सवय नाही. मी जंगलातच मोठा झालो आहे, त्यामुळे मी इथेच राहील. रोहित विचारतो, कावळोबा, मला एक गोष्ट समजली नाही. तुम्ही एक पक्षी आहात, जंगलात दाना पाणी खातात, पण त्या दिवशी उपदेश देण्यासाठी तुम्ही माझ्याकडून सोने चांदीचे सिक्के का घेतले होते? तुम्हाला धनाचा काय उपयोग? कावळा उत्तरतो, हे रोहित, मी तुमच्याकडून सोने चांदीचे सिक्के हे म्हणून घेतले कारण जेव्हा मनुष्य कोणतीही गोष्ट प्राप्त करतो आणि तिच्या बदल्यात काहीतरी देतो तेव्हा तो तिचा आदर करतो. जर तुम्ही मला सिक्के दिले नसते तर माझ्या उपदेशांची किंमत तुम्हाला काहीच वाटली नसती. तुम्ही त्याला विसरून गेला असता. पण तुम्ही मला सिक्के दिले म्हणून तुमच्यासाठी त्या गोष्टींचे खूप महत्व आहे. या प्रकारे मनुष्याला कधीही ज्ञान मोफत मिळू नये. त्याला त्याचा योग्य किमतीने स्वीकार केला पाहिजे. इतकं बोलून कावळा आपले सोने चांदीचे सिक्के आपल्या घरट्यातून काढतो आणि रोहितला देतो. तो म्हणतो, रोहित, मला यांचा काही उपयोग नाही. आता तुम्ही या सिक्क्यांना जपून ठेवा. कावळ्याला निरोप देऊन रोहित पुढे जातो आणि आपल्या गावी परततो. गावी पोहोचल्यावर त्याने आपल्या वडिलांना आपल्या सोबत घेतले आणि त्यांनाही महलात ठेवले. त्याचे वडील खूप आनंदी झाले आणि रोहित आणि त्याचे वडील महालात प्रेमपूर्वक राहू लागले. मित्रांनो, ही गोष्ट कावळा आपल्या पत्नी कावळीला सांगतो आणि कावळीला ती गोष्ट फार आवडते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आजची गोष्ट आवडली असेल अशी आशा आहे आणि आम्ही आशा करतो की आपल्याला यापासून अनेक प्रेरणा मिळाल्या असतील. आपण लवकरच पुढील कथेत भेटू. तुम्हाला सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद. आणि जाताना आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळत राहतील. आणि कमेंटमध्ये ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया नवीन एक कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.